नमस्कार, शीतल कदम या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। चला तर आपण आज बनवणार आहोत मस्त असे झणझणीत उकड शेंगोळे। चला तर शेंगोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अद्रक, जिरे आणि ओवा। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रित टाकून त्याचे बारीक वाटण तयार करून घेऊया। तर वाटण तयार आहे। आता शेंगोळे बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया। तर एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेऊ। त्यानंतर यामध्ये थोडासा ओवा हातावर असा चोळून टाकूया, यामुळे शेंगोळ्याला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे ओवा याचा केलेला बारीक ठेचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचे घट्ट असे पीठ मळून घेऊया। तर आपले पीठ मळून तयार आहे। हे पीठ 5 ते 10 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवून चला आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण बारीक केलेले वाटण टाकून घेऊया। हे वाटण मीडियम गॅसवर छान परतून घेऊया। हे वाटण परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया। हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून त्यामध्ये पाणी ॲड करूया। मीडियम गॅस ठेवून या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घेऊया। 10 मिनिटानंतर आपले पीठ पण मस्त भिजून तयार आहे। चला तर आता शेंगोळे बनवून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा आकाराचे शेंगोळे बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगोळ्याला कोणताही आकार देऊ शकता। थोडे थोडे पीठ घेऊन अशा पद्धतीने सर्व शेंगोळे बनवून घेऊया। पद्धतीने आपले शेंगोळे बनवून तयार आहेत आणि इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे। तर यामध्ये एक एक असे शेंगोळे टाकून घेऊया। सर्व शेंगोळे यामध्ये टाकून झाल्यानंतर याला एकत्रित मिक्स करून घेऊया। एकत्रित मिक्स केल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर याला शिजवून घेऊया। 15 ते 20 मिनिटानंतर आपले शेंगोळे मस्त असे शिजून तयार आहेत। तुम्हाला पण रोज रोज 30 भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर हे अशा पद्धतीने शेंगोळे एकदा तरी नक्की बनवून पहा। आणि थंडीच्या दिवसामध्ये तर हे शेंगोळे खायला खूपच छान लागतात। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। बाय।